Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा औचित्य साधत पात्र नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले. मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ही प्रमाणपत्र आज वाटण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते हा प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम पार पडला आहे. अजित पवार बीडच्या दौऱ्यावर होते. अजित पवारांच्या हस्ते देखील ही प्रमाणपत्र आता वाटण्यात आली आहेत. असं असलं तरी आता यावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र दिली असतील तर आम्ही कारवाई करू, असं छगन भुजबळ म्हणालेत. त्याचबरोबर ही प्रमाणपत्र दिली असतील तर कोर्टातच आम्हाला उपयोगी पडतील, असं देखील छगन भुजबळ म्हणालेत. भुजबळ काय म्हणतात पाहूयात. असं आहे की ही कुणबीपत्र जे प्रमाणपत्र देण्यात आले ते अगोदरच शोधून ठेवलेली होती की काय हे पण पाहावं लागेल. की आता 2 सप्टेंबरला जो GR निघाला त्यानंतर त्या संदर्भात कार्यवाही केलेली आहे की नाही ते पाहावं लागेल. आणि शेवटी जी प्रमाणपत्र दिली गेली आहे ती योग्य आहेत की नाही ते सुद्धा पाहण्याचा आग्रह आम्ही कालच धरलेला आहे आणि आम्ही त्याला चेक करू. आणि कालच महसूल मंत्री आणि OBC समितीचे आपले बावनकुळे यांनी सुद्धा सांगितलं की जर अशा रीतीने जर चुकीची प्रमाणपत्र किंवा फेक किंवा ओव्हर रायटिंग असलेली अशा प्रकारचे जर काही दस्तावेज सापडले आणि त्याच्यावर जर काही प्रमाणपत्र दिली गेली असतील तर अशा बाबतीमध्ये आम्ही कारवाई करू. तर ठीक आहे ना, आता दिलीत आम्ही कारवाई सुद्धा करू आणि कोर्टात सुद्धा आम्हाला त्याचा फायदा होईलच किंवा लवकरात लवकराची सुनावणी व्हायला पाहिजे, कारण मंत्र्यांनी द्यायला सुद्धा सुरुवात केली. तुम्ही पण मंत्री आहात आणि मुळात तुमच्याच पक्षाच्या प्रमुखांनी जरी ते उपमुख्यमंत्री सगळ्यांनी दिले ना, तर माझ्या पक्षाच्या ज्या हा विषय जाऊन द्या. अनेक सगळ्याच मंत्र्यांना ती ऑर्डर निघाली होती ना, त्या पिंपळकर काय आहेत पापळकर, त्यांनी कोणी काय नाव विसरलो त्यांनी काढलेली ती येऊन जाऊन जे आहे ना ते अजितदादांनी असं केलं, अजितदादांनी केलं. मला त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे. माझं स्टेटमेंट हे जनरल आहे. जे कोणी काय करतील आणि जे घाईघाईने करतील आणि ते योग्य नसेल त्या बाबतीत चौकशी आम्ही करू. दरम्यान प्रमाणपत्र मिळू लागल्याने मराठा बांधवांनी आता समाधान व्यक्त केलंय. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचे आभार देखील यावेळी मानण्यात आलेत.